जय महाराष्ट्र. मी रुशाल यादव सारंग. शनी शिंगणापूर देवस्थान सध्या खूप चर्चेमध्ये आहे. चर्चा यासाठी होतीये कारण चौथऱ्यावर महिला प्रवेशाचा मुद्दा खूप गरम मुद्दा आहे आणि यावेळेला कोर्टाने महिलांच्या बाजूने निर्णय दिलेला आहे की ज्या ठिकाणी पुरुषांना प्रवेश आहे मंदिरामध्ये त्या ठिकाणी लिंगभेद न करता महिलांना सुद्धा प्रवेश त्या ठिकाणी देण्यात यावा. आणि हाच निर्णय समोर ठेवून आज भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई आपल्या महिला समर्थकांसोबत त्या ठिकाणी गेलेल्या होत्या. मात्र त्यांना त्या ठिकाणी रोखण्यात आलं आणि विशेष म्हणजे गावकऱ्यांकडून त्यांना त्या ठिकाणी मारहाण सुद्धा करण्यात आलेली आहे. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. मात्र त्याआधी आज शनी शिंगणापूरमध्ये सकाळपासून जे गरम वातावरण मंदिर प्रशासनाच्या मंदिर परिसरामध्ये होतं त्यावर एक नजर टाकूयात. शनी शिंगणापुरात चौथरा प्रवेशाचं रण. आंदोलक महिलांना गावकऱ्यांची मारहाण. शनीच्या दरबारात महिलांचा अपमान. शनीचे कारभारी म्हणणारे हे पहा असंस्कृत लोक. शनी चौथऱ्यावर प्रवेश करण्यासाठी आलेल्या भूमाता ब्रिगेडच्या महिला कार्यकर्त्यांना ही अशी मारहाण करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे शनीचे कारभारी असलेले हे गावकरी एका महिलांना मंदिरात मारहाण करत होते. ज्या देशात ज्या राज्यात देवीची पूजा केली जाते त्या राज्यात महिलांना मारहाण होत होती. जर गावकऱ्यांनी चौथरा प्रवेश नाकारला तर मुख्यमंत्र्यांविरोधात एफआयआर दाखल करण्याचा इशारा भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाईंनी दिलाय. सीएम के ऊपर जो है वो हम एफआईआर दर्ज करेंगे और चौथरे के ऊपर दर्शन लिए बिना बिल्कुल पीछे नहीं हटेंगे. भूमाता ब्रिगेडच्या आंदोलनापूर्वी माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनीही काही महिलांसोबत चौथरा प्रवेशाचा प्रयत्न केला. यावेळी भानुदास मुरकुटेंना मारहाण करण्यात आली. मुंबई हायकोर्टानं गाभारा प्रवेश मिळालाच पाहिजे असं म्हटल्यानंतर महिला कार्यकर्त्या चौथरा प्रवेशासाठी आल्या होत्या. कायदा आणि न्याय व्यवस्थेनं निर्णय दिला होता तो निर्णय शनी शिंगणापूरकरांनी मान्य करायला हवा होता. निर्णय मान्य नव्हता तर त्यांनी सुप्रीम कोर्टात याविरोधात दाद मागायला हवी होती. ज्या वेळेला महिला लोकशाही मार्गाने आंदोलन करत होत्या त्या विरोधात लोकशाही मार्गानेच आंदोलन करायला पाहिजे होतं. मात्र गावकऱ्यांनी झुंडशाहीचं दर्शन घडवलं. त्यांनी निशस्त्र महिलांना मारहाण केली. तृप्ती देसाई मात्र मारहाण झाल्यानंतरही हटल्या नाही. शनी चौथऱ्यावर प्रवेश केल्याशिवाय परत जाणार नाही असा निर्धार त्यांनी केला. डेमोक्रेसी की हत्या है. आप जो देख रहे हैं कि हम शांति के मार्ग से आए थे, आज कुछ शक्ति प्रदर्शन करने भी नहीं आए थे, तो पुलिस ने विथ प्रोटेक्शन में शनि प्लेटफॉर्म के ऊपर जाने देना चाहिए था, लेकिन गावकरी ने धक्का बुक्की की. पुलिस का काम था कि हमें कुछ भी जो है वो धक्का नहीं लगना चाहिए, लेकिन पुलिस कहीं कम पड़ रही है. और गृह मंत्री क्या कर रहे हैं? गृह मंत्री जी को अगर उनकी जिम्मेदारी नहीं संभाली जाती है तो उन्होंने तुरंत राजीनामा भी देना चाहिए. लोकशाही मार्गाने आंदोलन करणं आणि हक्क मिळवणं हा प्रत्येक भारतीयाचा अधिकार आहे. तृप्ती देसाई हक्कासाठी कायदेशीर मार्गाने लढल्या. शनी शिंगणापूरच्या गावकऱ्यांनी मात्र झुंडशाहीचं ओंगळवाणं दर्शन घडवलं हे खेदानं म्हणावं लागेल. सुशील थोरात, जय महाराष्ट्र, शनी शिंगणापूर. मंदिर प्रशासनाची सुरुवातीपासूनच भूमिका राहिलेली आहे की चौथऱ्यावर आम्ही महिलांना प्रवेश देणार नाही. मात्र गावकऱ्यांनी महिलांना अशा पद्धतीने मारहाण करणं म्हणजे गावकऱ्यांनी आपल्या असभ्यतेचं दर्शनच या ठिकाणी संपूर्ण देशाला संपूर्ण महाराष्ट्राला घालून दिलेलं आहे. संपूर्ण दाखवून दिलेलं आहे की सुरुवातीपासून त्यांची भूमिका जी राहिलेली होती त्यावर ते अजूनही ठाम आहेत. जर त्यांना महिलांना विरोध करायचा होता तर त्यांनी प्रति आंदोलन करायला पाहिजे होतं. मात्र अशा पद्धतीने महिलांना मारहाण करून महिलांना धक्काबुक्की करून त्यांना काय सिद्ध करायचं होतं हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. याच्यावर आपल्याला चर्चा करायची आहे. माझ्यासोबत प्रियदर्शनी हिंगे आहेत, सामाजिक कार्यकर्त्या ज्या पुण्याहून आपल्यासोबत आहेत. त्याच्यानंतर स्टुडिओमध्ये आहेत ज्योती बडेकर ज्या वाघिणी संघटनेच्या अध्यक्ष आहेत, निलिमा वर्तक ज्या याचिकाकर्त्यांच्या वकील आहेत त्या सुद्धा आपल्यासोबत आहेत आणि सारंगी महाजन या फोन लाईनवरून आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. मी सुरुवातीला निलिमा वर्तक यांच्याकडे जाते. निलिमाजी, हा संपूर्ण प्रकार जर पाहिला तर विचारही केलेला नव्हता की कोर्टाच्या निर्णयानंतर असा काही प्रकार हा शनी शिंगणापूर मंदिराच्या परिसरामध्ये घडेल, मात्र हे घडलेलं आहे. तुमची पहिली प्रतिक्रिया हवी आहे. मला आपल्याला असं सांगायचं आहे की या सर्व ह्याच्यामध्ये कोर्टाने ही गोष्ट स्पष्ट केलेली आहे की हे शासनाचं काम आहे, शासनाचं कर्तव्य आहे की त्यांनी हा जो कोर्टाचा आदेश झालेला आहे तो आदेश सर्वांपर्यंत पोहोचवावा. आणि त्यांनी सर्वांपर्यंत ह्याच्यामध्ये त्यांनी स्पेसिफिकली पोलीस प्रशासन, प्रत्येक ठिकाणचे एसपी आणि प्रत्येक ठिकाणचे गावातले छोटं गाव असेल तरी त्या गावातल्या सुद्धा प्रत्येक व्यक्तीला हे कळलं पाहिजे की या कायद्यान्वये
56 सालच्या कायद्यान्वये प्रत्येक व्यक्तीला अधिकार आहे. कुठल्याही प्रकारच्या भेदभावाशिवाय त्यांना दर्शन घेता आलं पाहिजे, त्यांना प्रार्थना करता आल्या पाहिजेत. त्यामुळे अशी कुठलीही घटना घडली असेल आणि त्या घटनेमध्ये जर पोलिसांनी त्यांना संरक्षण दिलेलं नसेल तर हे पोलिसांच्या प्रशासनाचं फेल्युअर आहे असं माझं म्हणणं आहे. आणि अशा प्रकारची कुठलीही घटना परत घडता कामा नाही. ही घटना अत्यंत निंदनीय आहे आणि त्याबाबत पोलीस प्रशासनाने जबाबदारी घेणं हे अत्यंत आवश्यक आहे. दुसरी एक गोष्ट मला अशी म्हणायची की आपण जे काही ग्रामस्थांच्या बाबतीत म्हणतो, मला असं वाटत नाही की ग्रामस्थ आपणहून अशा प्रकारच्या कुठल्याही हिंसक प्रकारामध्ये सामील होतात. त्यांना कोणीतरी चिथावणी दिल्याशिवाय अशा प्रकारच्या गोष्टी ग्रामस्थांकडून होऊ शकत नाहीत. म्हणजे तुमचं इनडायरेक्टली असं म्हणणं आहे मंदिर समितीचा याला पाठिंबा आहे? अर्थातच इनडायरेक्टली नाही, डायरेक्टलीच म्हणणं आहे की या मंदिर प्रशासनाचाच यांना पाठिंबा आहे आणि त्यांनी यांच्या करवी ह्या सगळ्या गोष्टी घडवून आणलेल्या आहेत. निलिमाजी, तुमच्याकडून आणखीन एका प्रश्नाचं उत्तर हवंय. हे न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान नाही का? न्यायालयाच्या निर्णयाचाही अवमान आहे आणि न्यायालयाने ही पण बाजू स्पष्ट केलेली आहे की अशा प्रकारच्या कुठल्याही घटना घडल्या तर तो कायद्याचा, कारण न्यायालयाचा निर्णय आणि शिवाय हा कायदा अस्तित्वात असताना सुद्धा त्या कायद्याची अंमलबजावणी आपण का करू नये, म्हणजे याच्यामध्ये कोर्टाचा आदेश आमच्यापर्यंत पोहोचले नाहीत या प्रकारचा डिफेन्स होऊ शकत नाही. आजच्या युगामध्ये, संगणक युगामध्ये, ज्यावेळेला महाराष्ट्र शासन असं म्हणतं की तुम्ही जास्तीत जास्त या गोष्टींचा उपयोग केला पाहिजे, वेबसाईटवरती, महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवरती सर्व त्यांचे निर्णय टाकले जातात. त्यानंतर व्हॉट्सॲप, सोशल मीडिया या सगळ्या माध्यमांचा विचार जर महाराष्ट्र शासन करत असेल तर कोर्टाने या प्रकारचा निर्णय दिलेला आहे. तो निर्णय महाराष्ट्र शासनाने ताबडतोब प्रत्येक पोलीस प्रशासनाकडे आणि कलेक्टरकडे पाठवणं हे गरजेचं आहे असं माझं म्हणणं आहे. नक्कीच. धन्यवाद निलिमाजी, आमच्याशी संवाद साधण्यासाठी. निलिमा वर्तक आपल्यासोबत होते. आता ज्योती बडेकर यांच्याकडे जाते. ज्योतीजी, संपूर्ण प्रकार झालेला निंदनीय आहेच. म्हणजे महिलांना अशा पद्धतीने मारहाण करणं हे तर गावकरी विरोध करतील हे कुठेतरी गृहीत धरूनच होतो की सहजासहजी ते चौथऱ्यावर जाऊ देणार नाहीत. मात्र कोर्टाने निर्णय दिला आणि त्या निर्णयानुसारच जर महिला त्या ठिकाणी जात असतील, देवाचं दर्शन घेण्यासाठी चौथऱ्यावर जाण्याचा प्रयत्न करत असतील तर अशा पद्धतीने धक्काबुक्की होणं निषेधार्हच आहे. मात्र आता निलिमा वर्तक यांनी ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे की गावकरी स्वतःहून असं करणं शक्य नाहीये, मंदिर समितीचा कुठे ना कुठे त्याला पाठिंबाच आहे. पहिली मी म्हणजे न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे त्याचं मी स्वागत करते. आणि आत्ता जे काय आपण बघतोय की ग्रामस्थांकडून मारहाण झालेली त्याचा निषेध करावा तेव्हा थोडा, पण जसं त्या म्हणाल्या की ह्याला कोणाचा तरी पाठिंबा आहे, कारण ही कृती ही राजकीय आहे. कुठेतरी आपल्याला असं वाटत नाही की भावनात्मक आहे. ह्याला लीड केल्याशिवाय अशा कोणत्याही सामूहिक कृतीला किंवा कोणीतरी लीड करत असतं तर ती मला असं वाटतं कोण आहे ते आपल्याला मला वाटतं त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि कायद्याचा भंग इथे झालेला आहे, कारण न्यायालयाने एखादा निर्णय दिल्यानंतर अशा पद्धतीने लोकशाही मार्गाने चाललेल्या आंदोलनाला अशा पद्धतीने दमदाटी करून किंवा मारहाणीपर्यंत हे प्रकरण घेऊन गेलेलं आहे, तर याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. आणि जसं म्हणाले की खरं तरी गृह खात्याची जबाबदारी होती की त्यांना माहिती आहे की हे आंदोलनकर्ते येत आहेत, तर अशा पद्धतीने ग्रामस्थ असतील किंवा इतर कोणी असतील त्यांना अडवण्याची जबाबदारी ही गृह खात्याची आहे, पोलिसांची आहे. मात्र आपण बघतोय की त्या पद्धतीने खरं तर गृह खात्याने आपली जबाबदारी घेतलेली नाही आहे. त्यामुळे म्हणजे आपण बघतो की डायरेक्ट ग्रामस्थ हात लावतात, महिलांना मारहाण करतात, पुरुष मंडळी महिला आंदोलनकर्त्यांवर हात उगारतात. तर ह्या प्रकारचं चौकशी करून लवकरात लवकर यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे आणि त्यांच्यावर कायदेभंगाची कारवाई झाली पाहिजे. शनी शिंगणापूरच्या मंदिर परिसरामध्ये आज दिवसभर आतापर्यंत गरमागरमीचं वातावरण पाहायला मिळालेलं होतं. कारण का तर कायद्याचा पाठिंबा मिळाल्यानंतर महिला त्या ठिकाणी चौथऱ्यावर शनीचं दर्शन घेण्यासाठी गेलेल्या होत्या. गावकऱ्यांनी त्याला विरोध केला, धक्काबुक्की केली आणि एवढंच नाही तर त्याआधी सुद्धा माजी आमदार जे आहेत ते महिला समर्थकांसोबत त्या ठिकाणी गेलेले होते, त्यांना सुद्धा धक्काबुक्की करण्यात आलेली आहे. गावकरी ही आडमोठी भूमिका का घेत आहेत? त्यांना मंदिर प्रशासनाचा पाठिंबा आहे का, किंवा यामागे आणखीन काय कारण आहे? धर्म शास्त्र ही एका बाजूची गोष्ट, मात्र कायदा सुद्धा काहीतरी आहे आणि कायद्या या गावकऱ्यांच्या समोर कायदा काहीच
मायने राखत नाही का, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. या सर्व विषयांवर आपण चर्चा करतोय. प्रियदर्शनी हिंगे ज्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत त्या पुण्याहून आपल्यासोबत आहेत आणि आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडल्या गेलेल्या आहेत सारंगी महाजन, ज्या अध्यक्ष आहेत सारा फाउंडेशनच्या. मी प्रियदर्शनी हिच्याकडे जाणार आहे, मात्र आता सुरुवातीला मी सारंगी महाजन यांच्याकडे जाते. सारंगीजी, जर आज पाहायला गेलं तर आज हा जो संपूर्ण प्रकार घडलेला आहे, आपण लोकशाहीमध्ये राहतोय का, हा खराच प्रश्न आता निर्माण झालेला आहे की आपण नेमकं कुठल्या राज्यामध्ये राहतोय. आपण एकीकडे म्हणतो की महिलांना आणि पुरुषांना समान अधिकार दिलेले आहेत, खांद्याला खांदा लावून जाण्याचे अधिकार जे आहेत ते महिलांना मिळत आहेत. मात्र ज्या वेळेला अशा पद्धतीने विरोध केला जातोय, कायद्याचा पाठिंबा असून सुद्धा, तेव्हा त्यावेळेला असंच वाटू लागतं की कुठेतरी मुस्कटदाबी होण्याचा प्रयत्न हा आजच्या तारखेला सुद्धा होतोय. नाही, समानता ही दोन्हीकडे आहे. पुरुषांनाही समानता मिळालेली आहे, मंदिरामध्ये महिलांनाही मिळालेली आहे. मुस्कटदाबी अजिबात होत नाहीये. मंदिर प्रशासनाचा कोणालाही पाठिंबा नाहीये. मंदिर प्रशासनासोबत आमचं वारंवार बोलणं होत असतं. मंदिर प्रशासनामध्ये जे काही नियम आहेत त्या नियम रूढी आणि परंपरा हिंदू धर्माच्या संस्कृतीला जुळलेले नियम आहेत. त्या नियमांना तडा जाऊ न देण्याचं काम भाविकांनी केलेलं आहे. त्यांच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत. अशा प्रकारच्या कोर्टाच्या एका कागदावर असे निर्णय, धार्मिक निर्णय होत नसतात आणि ह्यासाठी तुम्ही स्वतः तेवढा भाविक आणि धार्मिक असलं पाहिजे. मात्र सारंगीची या ठिकाणी प्रश्न एक तुम्हाला मुळात असा विचारावा असं वाटतो की मंदिर प्रशासनाच्या, मंदिर समितीच्या, मंदिर परिसरामध्येच हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे. मंदिर समिती तरीही त्याला कारणीभूत नाही असं तुम्हाला वाटतंय? नाही, मला असं वाटत नाही. कारण शेवटी असं आहे की पूर्ण गावच आहे, ते अत्यंत श्रद्धाळू गाव आहे. त्यांना तिथे शनिदेवाचे अनुभव आलेले आहेत आणि त्यांनी ते सगळे अनुभवलेले आहेत. चांगले वाईट अनुभव सगळे अनुभवलेले आहेत. त्यांच्या अनुभवाला तडा जाऊ नये, त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ नये, हिंदू धर्माला, हिंदू संस्कृतीला तडा जाऊ नये, परंपरा जी 500-600 वर्षापूर्वीची आलेली आहे शनी मंदिरामध्ये त्याला लढा जाऊ नये म्हणून हे भाविकांनी उचललेलं पाऊल आहे. ह्यामध्ये मात्र सारंगीची कोणता धर्म असं सांगतो की महिलांना तुम्ही अशा पद्धतीने विरोध करा? ज्या पद्धतीचा प्रकार आज घडलेला आहे, धक्काबुक्की करण्यात आलेली आहे, मारहाण करण्यात आलेली आहे, कुठला धर्म सांगतो की अशा पद्धतीने महिलांना मारहाण करा? पण कुठला धर्म असंही सांगत नाही की देवस्थानच्या नियमाविरुद्ध जाऊन कोर्टात लढा. कुठल्याच धर्माचे लोक आजपर्यंत गेलेले नाहीये. मग तो कुठलाही धर्म असतो. आपल्या इथे 4 प्रमुख धर्म आहेत. कोणत्याच धर्मामध्ये असे बायका गेलेल्या नाहीये कोर्टामध्ये. आपल्या मात्र सारंगीजी, हाणामारीवर उतरणं कितपत योग्य आहे? जर समजा तृप्ती देसाईंनी जर आंदोलनाच्या माध्यमातून, लोकशाहीच्या माध्यमातून त्यांनी आंदोलन त्या ठिकाणी केलं, त्यांच्या बाजूने कोर्ट निर्णय देतोय, तर जर तुम्हाला त्यांचा विरोध करायचा तुम्ही प्रति आंदोलन करा ना. अशा पद्धतीने हाणामारी करणं कितपत योग्य आहे? आंदोलनाची गरजच नव्हती. जे नियम महिलांना आणि पुरुषांना तिथे जे दर्शन आहे तेच कोर्टाने तिथे मान्य केलेलं आहे. असं काही फारसं आंदोलन करून आणि आम्ही जिंकलो असं काहीतरी विशेष करून दाखवण्याची त्यांना गरजच नव्हती. सामंजस्याने हा प्रश्न सुटला असता. धार्मिक प्रश्न असे कोर्टाच्या निर्णयावर सुटत नसतात. तरी पण आम्ही कोर्टाच्या निर्णयाचा अवमान करत नाहीये, त्यांच्या निर्णयाचं स्वागत करतो. कारण आमची संस्था सुद्धा समानतेवरच, हक्कावरच लढत असते. पण जिथे लढायला पाहिजे तिथे लढावं त्यांनी. कुठल्याही मुद्द्यावर असं लढू नये अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. आणि दुसरा एक मुद्दा मला इथे सांगावं असं वाटतं की ज्या भाविकांना असं वाटतंय की इथे शनी मंदिरामध्ये बायकांनी जाऊ नये, तिथल्या बायका सुद्धा जात नाही, तिथे काहीतरी वेगळं करून तिथे मारामाऱ्या करून जाणं ह्याच्यात काही अर्थ नाहीये. दुसरं, कोर्टाचा जो काही निर्णय आलेला आहे तो निर्णय मंदिर प्रशासनापर्यंत कागदोपत्री पोहोचला आहे की नाही याची खातरजमा करूनच ह्या विकृत महिलांनी तिथे दर्शनाला जायला हवं. म्हणजे कागदोपत्री हा जर निर्णय पोहोचलेला असेल तरच मंदिर प्रशासनानं त्यावर अंमल करावा असं तुमचं म्हणणं आहे? नाही, मंदिर प्रशासन अंमलबजावणी करणार नाही मला असं वाटतं. कारण ते त्यांच्या पूर्णपणे नियमाच्या विरोधात आहे. सारंगी, तुम्ही असंच आपल्यासोबत राहा, माझ्याकडे वेळ अत्यंत कमी आहे. मला प्रियदर्शनी हिच्याकडे जायचंय. प्रियदर्शनी, सारंगी महाजन यांचं म्हणणं तू ऐकलेलं आहेस, तुझं याच्यावर नेमकं काय म्हणणं आहे? मुळात त्यांनी जो आधी मुद्दा उपस्थित केलेला आहे की अशा प्रकारे बायका कधी कोर्टामध्ये गेलेल्या नाहीयेत ह्या मुद्द्याचा, तर मला वाटतं इथे थोडीशी आपली गफलत होतीये. मुळातच इथे कॉन्फ्लिक्ट हा आहे की धर्म मोठा आहे की कायदा मोठा आहे. प्रश्न महिलांचा नाहीच आहे, प्रश्न समानतेचा आहे. आणि या बाबतीत कुठेतरी गफलत होती आहे की आपण नक्की प्रायोरिटी कशाला देतो आहोत. आपल्या मनामध्ये मुळातच आपण कायद्याला प्राधान्य देणार आहोत की आपण धर्माला प्राधान्य देणार आहोत. कुठलेही भाविक येऊन समोर हे म्हणत नाहीयेत की महिलांनी जाऊ नये, किंवा ही जी ॲक्शन वाईज आपल्याला गोष्ट दिसत आहेत हे सगळ्या क्राऊडमध्ये दिसत आहेत, गर्दीमध्ये दिसत आहेत. कागदोपत्री आपल्याला कुठेही दिसत नाहीये. नंबर 2चा मुद्दा त्यांनी जो मांडलेला आहे की आतापर्यंत न्यायालयाचा निकाल त्यांच्यापर्यंत पोहोचलेला नाहीये, तर मला असं वाटतं की ही सरळ सरळ पळवाट आहे. 1956 साली जो कायदा झालेला आहे त्या कायद्याची प्रत यांच्याकडे नाही आहे का?
मुळातच न्यायालयामध्ये जी गोष्ट झालेली आहे, न्यायालयामध्ये मुळातच प्रशासकीय व्यवस्थेवर ओरखडे उमटले गेलेले आहे, प्रशासकीय व्यवस्थेला कुठेतरी फटकारलं गेलेलं आहे, शासनाला फटकारलं गेलेलं आहे की ज्या ठिकाणी 1956 साली जो कायदा झालेला आहे, जिथे महिला किंवा पुरुष किंवा कुठल्याही वर्गातले स्तरातलं कुठल्याही धर्माचं कुठल्याही वर्गाचं मंदिराच्या परिसरात किंवा मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये जाऊन पूजा करू शकतात असा सरळ सरळ हक्क दिलेला असतानाही मुळात त्या हक्काची अंमलबजावणी त्या पद्धतीनं होत नाहीये, हा खरा मुद्दा आहे. आणि या मुद्द्यावरच मला वाटतं जनहित याचिका दाखल केलेली आहे आणि ती त्या जनहित याचिकेवर सुनावणी झालेली आहे. तर मला असं वाटतं की मग परत त्या कायद्याची प्रत यांच्यापर्यंत पोहोचण्याचा मुद्दा येतोच कुठे? जो कायदा 1956 साली मुळात अस्तित्वात आलेला आहे, त्या कायद्याच्या प्रतीची यांना आत्ता आवश्यकता का भासतीये? तेव्हाची प्रत यांच्याकडे नाही आहे का? तर त्याच्यामुळे ही सरळ सरळ पळवाट आहे. इथे आपल्याला दोन गोष्टी आपल्याला सरळ सरळ दिसत आहेत की मुळात प्रशासन किंवा सरकारची भूमिका याच्यामध्ये कशा प्रकारे दुटप्पीपणाची आहे हे आपल्याला इथे सरळ दिसतंय. न्यायालयामध्ये तुम्हाला तुमचे हक्क अधिकार याच्या बाबतीत सांगितलं गेलेलं आहे, महिलांना त्यांचे हक्क मिळावेत म्हणून त्यांच्या बाजूने खरं तर हा निकाल लागलेला आहे. पण पुन्हा पुन्हा धर्म आणि धार्मिक आणि भावनिक विचार यांचा मुद्दा समोर आणून त्यांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवण्याचा हा खरोखरीच प्रयत्न आहे. आणि आज जी घटना शनी शिंगणापूरच्या मंदिरामध्ये जी झालेली आहे, तृप्ती देसाईंना जी मारहाण झालेली आहे ती अतिशय निंदनीय आहे. आणि त्यांचा जो असा दावा आहे की आम्ही समानतेच्या बाजूने काम करतो आहोत, आम्ही शांततेने बाजूने काम करत आहोत, मुळात त्या परिसरात ही घटना होऊ नये त्याशी वाच्यता करूच कशी शकतात याचं मला नवल वाटतं. नक्कीच. आणि मंदिर प्रशासनामध्ये असं जर काही प्रकार घडत असतील तर याची जबाबदारी प्रशासनाची सुद्धा तितकीच आहे. याच्यामध्ये आपण कुठेही पळवाट काढू शकत नाही. सारंगीची मला तुमच्याकडे यायचंय, ज्या पद्धतीने प्रियदर्शनीने हा मुद्दा उपस्थित केलेला आहे, 1956 मध्ये जर हा कायदा तयार करण्यात आलेला आहे तर मग आता त्याची तुम्ही प्रत कसली मागता? 56 सालचा कायदा जो आहे ना, तो त्याची अंमलबजावणी आज मंदिरामध्ये होते. पुरुषांना आणि स्त्रियांना दोघांनाही प्रवेश मिळतोय, असं काहीच नाहीये की प्रवेश मिळत नाहीये. आत्ताचा जो कायद्याचा निर्णय झालेला आहे, आता परवाच्या हायकोर्टाचा जो निर्णय झालेला आहे, त्याची प्रत तिथपर्यंत पोहोचली आहे का नाही याची पण खातरजमा करून घ्यायला पाहिजे. दुसरं असं आहे की प्रत्येक धार्मिक मुद्द्यावर कायद्याच्याच प्रमाणे वागलं पाहिजे असं नाहीये. प्रशासनाला सुद्धा हे माहिती आहे की धार्मिक मुद्दा हा पूर्णपणे वेठीस धरला जातो आहे, हिंदूंच्या भावनांना तडा दिला जातो आहे. ह्याचं सुद्धा इथे कुठेतरी इथेच हा मुद्दा आहे की प्रियदर्शनी बोला. इथेच हा मुद्दा आहे, खरं तर इथेच हा मुद्दा आहे की मुळात धर्म मोठा की कायदा मोठा की हक्क मोठा, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण अडकलेलो आहोत. ज्या गोष्टी माझ्या धर्माला मान्य नाहीत त्या इतरांनी करू नये किंवा आता त्या धर्मावरच्या गोष्टी ठरवल्या कुणी, मला वाटतं आपण परत परत त्याच गोष्टींवर येतो आहोत. तर आजची जी चर्चा आहे ती मुळात शनी शिंगणापूरच्या घटनेबाबत आहे, तर त्याच्याविषयी बोलूयात आपण. मुळातच आपण फिरून फिरून त्याच विषयांवर येतो आहोत की धर्म आणि धार्मिक भावना. मला असं वाटतं की परत तेच आहे की काय मुळात महत्वाचं आहे, महिलांचे किंवा महिलांपेक्षाही मानवीय हक्क महत्वाचे आहेत का, की कायदा महत्वाचा आहे, की ह्या सगळ्यांपेक्षाही वरचढ धर्म महत्वाचा आहे? मग प्रत्येक धर्मामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, मग पुन्हा पण कॉन्फ्लिक्ट करणार का की मुस्लिम महिलांनी आमच्या मंदिरात प्रवेशच करू नये किंवा आणखीन हिंदू महिलांनी मुस्लिम मॉस्क्यूमध्ये जाऊच नाही, अशा प्रकारचे काही घटना आपण तयार करणार आहोत का? आपण जर म्हणायला गेलं तर आपण आपले धर्म जो आहे आपण जर आपल्या पाळायला गेलं तर कायद्याला सुद्धा आपण मानलं पाहिजे, हे एक महत्वाचं आहे. ज्योती बडेकर यांना काहीतरी बोलायचं. मला सारंगीताईंना हे म्हणायचं आहे की इथे कोणत्याही एका धर्माचं राज्य नाहीये, तर इथे घटनेचं राज्य आहे. आणि ही घटनेने सर्व महिलांना आणि पुरुषांना देखील हक्क दिलेला आहे की त्यांना ज्या धर्मस्थळामध्ये जाण्याची इच्छा आहे तिथे ते जाण्याचा हक्क आहे. आणि मला असं वाटतं की हा जो निर्णय दिलेला आहे हा शनी चौथऱ्याबद्दलचा आहे आणि त्याचा मान आपण ठेवलाच पाहिजे. दुसरं त्या म्हणतायत की जरी आम्हाला प्रत, एका अर्थाने त्यांना हे म्हणायचं की जरी प्रत मिळाली तरी पण आम्ही हे नाही करणार त्याची अंमलबजावणी, असंच त्यांना एका अर्थे म्हणायचं आहे. कारण त्या एका बाजूला म्हणतायत की आम्ही लोकांच्या भावनेचा मुद्दा आहे. तर ताई, इथे भावना चौदार तळ्याचं मला वाटतं बाबासाहेबांनी जेव्हा दर्शन घेतलं चौदार तळ्याचं त्यावेळेस त्याच्या अगोदर लोकांच्या भावना काय होत्या? दलित समाजाला पाणी पिऊन द्यायचं नाही, मग त्याचं आपण समर्थन करणार आहोत का?
तर कुठेतरी मला असं वाटतंय कायदेशीर लढाई लढून हा पुढे जाण्याचा निर्णय, आणि इथे कायद्याचं राज्य आहे त्यामुळे हा निर्णय, आणि ज्या त्या म्हणतायत की बाकी कुठल्या धर्मातल्या महिला इथे गेल्या न्यायालयात जात नाही, अजिबात असं नाही. कारण आपण बघितलं, मी स्वतः त्याच्यामध्ये हाजी अलीची लढाई बघतो तर मुस्लिम महिला स्वतः कोर्टामध्ये जात आहेत, त्या देखील आपल्या धर्मामध्ये लढाई लढत आहेत आणि त्या देखील समानतेसाठी फाईट करत आहेत. आणि बऱ्याच अनेक धर्मामध्ये देखील महिला आपापल्या धर्मांच्या विषयी, धर्मस्थळांविषयी, इव्हन धर्माबद्दल पण त्यांना जी असमानता वाटते त्यामध्ये त्या फाईट करत आहेत. नक्कीच ज्योती, तुम्ही या ठिकाणी अगदी अचूक मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलेला आहे. प्रत्येक धर्मामध्ये महिलांना कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न केला जातो आणि आता महिला या जागृत झालेल्या आहेत, आपल्या हक्कासाठी लढताना दिसत आहेत. वेळाभावी आपल्याला चर्चा इथेच थांबवावी लागते, मात्र तुम्ही सर्व मान्यवर या चर्चेमध्ये सहभागी झाला त्याच्याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार. धर्म म्हणा, धार्मिक भावना म्हणा, हा एक मुद्दा झाला, मात्र कायदा हा सुद्धा एक मोठा मुद्दा आहे. जर कायद्याने पाठिंबा दिलेला आहे, कायदा म्हणतोय की महिलांना ज्या ठिकाणी पुरुष जाऊ शकतात त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा लिंगभेद न ठेवता मंदिरामध्ये महिलांना सुद्धा प्रवेश मिळाला पाहिजे, तर कायद्याच्या चौकटीमध्ये राहून आणि कायद्याला मानून याचं पालन होणं तितकंच गरजेचं आहे. शनी शिंगणापूर मंदिराच्या परिसरामध्ये आज जो काही प्रकार घडला तो खरंच लांछनास्पद आहे, महाराष्ट्राला शोभणारा नाहीच आहे. आणि ग्रामस्थांनी जी भूमिका घेतलेली आहे, सुरुवातीपासून ग्रामस्थ अटल होते, आपल्या निर्णयावर होते की आम्ही त्या ठिकाणी चौथऱ्यावर महिलांना जाऊ देणार नाही, मात्र ग्रामस्थांना त्या ठिकाणी मंदिर प्रशासनाचा पाठिंबा नाही का, हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि जर पाठिंबा असेल तर प्रशासनानं त्या पद्धतीने चोख व्यवस्था करायला हवी होती. तृप्ती देसाई यांनी जी भूमिका घेतलेली आहे की आता मंदिर समितीच्या विरोधात आणि तिथल्या गावकऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी सुद्धा त्यांनी या ठिकाणी केलेली आहे. जर एखादी स्त्री आपल्या हक्कासाठी आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी जाण्याचा, आम्हाला सुद्धा देवाचं दर्शन घेण्याचा अधिकार आहे असं जर ती सांगत असेल आणि आपल्या हक्कासाठी लढत असेल, तर यात वावगं काय आणि यात शनी शिंगणापूरमधल्या गावकऱ्यांना वाईट वाटण्याचं किंवा त्यांना आणखीन काहीतरी वेगळं वाटण्याचं कारणच काय, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. वेळाभावी आपल्याला ही चर्चा इथेच थांबावी लागते. तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज, थेट, अचूक, बिनधास्त.